चरणी वाजवितो वेणू, देहुडा चरणी वाजवितो वेणू, गोपिकार म्हणून स्वामी माझा. देखीला गे माये यमुनीच्या तीरी, हात खांद्यावरी राधिकेच्या. गुंजावर्ण डोळे, गुंजावर्ण डोळे, माता बाबर जोटी, मयूर वेष्टी शोभत असे. देखीला गे माये यमुनीच्या तीरी, हात खांद्यावरी राधिकेच्या. सगुण मेघश्याम, सगुण मेघश्याम, लावण्य सुंदर, नाम या दातार केशवराज. देखीला गे माये यमुनीच्या तीरी, हात खांद्यावरी राधिकेच्या. तळीर्वास संमिल मेघाववासम, रमा मंदिरम सुंदरम चित्रकाशम, वरष्टिकायां समन्यस्तपादम, परब्रह्मलिंगम भजे पांडुरंगम. वेद वेदांत वेद्या वंद्य हे परमवंद्या सुषमेद्या श्री गणेशा. आता वंदू सरस्वती, जय चैतना चैतन्य शक्ती सकळ स्मृती स्मृती अमृताचे मूर्ती स्वरूप तुझे. आता वंदू संत सज्जन, जय अत्यातका चित्रहन त्रेतापौपशमन्यने जीवन साधका. आता वंदू कुलदेवता, जे नामरूपे एकनाथा एक पणाचे माता नारिणी जगतान जाणवे. आता वंदू सद्गुरु, जो स्वानंद बोध वज्र पंजर, ज्याचे हा संसार करू होय कर नवपाय. अधिष्ठान जगे प्रतिष्ठान देखा, हे जन्मला गुणा अतीत एका. जयातील नामे चुके जन्मता, नमस्कार माझा सद्गुरु एकनाथा. ओम नमो ज्ञानेश्वरा. करुणा करा दयाळा, तुमचा अनुग्रह लादलो, पावन झालो चराचरी. नमो सद्गुरु तुक्या ज्ञान दीपा, नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा, नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती, नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती. हरी तुम्ही विश्वनाथ दीनरंत ज्ञानात, कृपा करल थोडी, पाया पडिलो बराडी. हरी मस्तक माझा पायावरी, या वारकरी संतांच्या. देहुडा चरणी वाजवितो वेणू, देहुडा चरणी वाजवितो वेणू, गोपिका रमण स्वामी माझा. देखीला गे माये यमुनीच्या तीरी, हात खांद्यावरी राधिकेच्या. संत महंत भाविक जन हो, कारण कारण करुणा उरुणारे रुक्मिणी प्राण संजीवन अखिल जगदाधार, दया निरा धीर तरी पंढरपूर निवासी निवबा. या भगवान पांडुरंगाच्या सेवेसाठी घेतलेला अभंग. त्या भगवान पांडुरंगाचे लाडके आणि लढीवाळ भक्त असणारे जगातील पहिले काल्याचे कीर्तनकार श्री नामदेव महाराज यांचा 4 चरणाचा अभंग आहे. अभंग गवळण या प्रकरणातील आहे. विठ्ठल विठ्ठल अभंगाचा शब्दशार्थ आपल्यापर्यंत पोहोचवतो. सेवेसाठी घेतलेला अभंग नामदेव महाराजांचा आहे. या अभंगामध्ये ज्या देवाचं आपण काल्याचे कीर्तन करतोय तो देव आहे गोपाल कृष्ण. कृष्ण कोण या अभंगामध्ये श्री नामदेव महाराज समजून देत आहेत. श्री नामदेव महाराज सांगतात, ज्याचं काल्याचे कीर्तन करायचंय तो देव मी पाहिला. कसा पाहिला बोलायला सुरुवात करतो आपण. सगळ्यांना हृदयात ठेवायला सुरुवात करा. ऐका कसा पाहिला. कृष्णाचा एक पाय सरळ आहे आणि एक पाय आडवा. एक पाय कसा बोलत चला आणि एक पाय आडवा. देहुडा चरणी वर काय करत होता ते म्हणले, वेणू वाजवत होता, पावा वाजवत होता, मुरली वाजवत होता. कुठे गोपिकांच्या मध्ये रममान हो. बरोबर पण करेक्ट ठिकाण कोणतं आणि मग ठिकाण सांगायला सुरुवात केली. देखील गे माये ते म्हणजे यमुनीचे तीरी. नदीचं नाव यमुना. नदीचं नाव आता जरा थोडं बरं मला सगळे कीर्तनामध्ये आणावे लागतील.
सगळी उभं राहिलेली मुलं ऐकताय का रे? सगळ्या दिदी इकडे ऐकताय ना? अगं तू इकडे 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 इकडं इकडं. हा आता कीर्तनाचं बोलतं माझ्यावर राहायचं बरं का, इकडे तिकडे पाहायचं. बरोबर ऐका, नदीचं नाव आलेलं आहे यमुना. नदीचं नाव अगं बोलत चालायचंय. ऐकलं तू? नदीचं नाव हा हा. देखी लागे माई कुठे पाहिला? यमुनेच्या तेरे. बरोबर. पण कसा पाहिला सांगितलं. राधा होती, त्या राधेच्या खांद्यावरती असा हात ठेवला होता. हात खांद्यावरी राधिकेच्या. कोणाच्या खांद्यावरती हात? बर बर बर. अजून तो कसा पाहिला ते म्हणले. बर आपण लहान बाळ पाहिलेले. कसं असतं बघा, त्या लहान बाळात ज्या बाळाचं जावळ काढलेलं नाही त्याच्याशी केस मोकळे सोडलेले असतात. बरोबर. असे मधले केस वरती घेतलेले असतात, त्याचा चंबू मारलेला असतो. बरोबर ना? बरोबर. तसंच बरं का, तो चंबू मारलेला आणि त्या चंबू मध्ये मोराचं केस खोवलेलं. कसलं? शेपटी बांधलेली. बरोबर. आणि डोळे कसे म्हणाल तर आपण सर्वांनी गुंज पाहिली का? गुंज काहीतरी बोला. गुंज नारळ एवढी असते. बरोबर. कीर्तनात सगळे अजून सुद्धा इतर विचार करू नका. गुंज केवढी आहे? छोटी. त्या गुंजावरती टीक असते का नाही? टीक कसली असते? बरोबर. तशी टीक असलेले गुंजावरनं डोळे, माता बाबर जोटी. बरोबर बरोबर. मयूरपुच्छ वेष्टी सोबत असे डोक्यात मोराचं केस खोलेलं. अजून कसा दिसला? आणि मग थोडं पुढं सांगायला सुरुवात केली. पहिलंच मला वाटते श्री ज्ञानेश्वर त्यांच्या कीर्तनामध्ये आपण ऐकलं, देवाची 2 रूप आहेत. एक निर्गुण निराकार, दुसरं सगुण साकार. देवाला कसा पाहिला? मूर्ती स्वरूपामध्ये सगुण स्वरूपात सगुण पाहिला. कसा? पहिलं सगुण म्हणजे मेघश्याम. बघा आपल्याला मंडपाच्या बाहेरवरती आकाश दिसतंय निळसर रंगाचं, तसा मेघश्याम. लावण्य सुंदर. तो कोण? नामदेव महाराज म्हणजे तो माझा स्वामी आहे. नाम या दातार स्वामी माझा. बर बर. देखी लागे माई यमुनेच्या तीरी, हात खांद्यावरी राधिकेच्या. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण 16 वर्ष 16वे. मला वाटतंय 16वा वर्ष मोक्याचं सुद्धा. आणि पुढे काहीतरी बोला. धोक्याचं सुद्धा. खर तर मोक्याचं सुद्धा का आणि धोक्याचं सुद्धा का वाक्य आहे का? माणसानं चांगलं बनायचं किंवा वाईट बनायचं हेच वर्ष ठरवतं. ऐकताय ना? खर तर आपला सप्ताहाचा ऐन तारुण्यामध्ये कुमार वयाचे सप्ताहांचा त्याचं वय 16 वय. अच्छा, या 16व्या वर्षातील या वर्षी सप्त्याची सांगता करत असताना, काल्याची सेवा करत असताना समस्त ग्रामस्थ मंडळी, गरडाची वाडी या सगळ्यांच्या वतीनं खरं तर ही माझ्याकडे सेवा आलेली आहे. गेली आपण 15 वर्ष झालं या ठिकाणी काल्याची कीर्तन ऐकतोय. 16व्या वर्ष सुद्धा आपण काल्याचे कीर्तन ऐकत आहे. खरं तर माझा प्रयत्न राहील 15 वर्षापेक्षा काहीतरी वेगळा कृष्ण आपल्या समोर मांडण्याचा. पहिली गोष्ट. खरं तर एक वेगळा कृष्ण नावाची गोष्ट ज्याचं काल्याचे कीर्तन ऐकतोय तो कृष्ण म्हणजे काय या कीर्तनाद्वारे समजून देणं. हा कृष्ण समजून घेत असताना खरं तर पुन्हा एकदा या सगळ्यांच्या वतीनं माझ्याकडे सेवा आली. सगळ्यांचे मी आभार मानतो. परत सेवेसाठी घेतलेला अभंग नामदेव महाराजांचा आहे. अभंग कोणाचा आहे? मी फक्त काही वाक्य बोलतो. सर्वांनी पाठीमागे बसलेल्यांसहित नामदेव महाराज म्हणायचे. काय म्हणायचंय? सुरुवात नक्की काय म्हणायचंय? बघू बरोबर बसलेल्यांचा आवाज लिहिते उभा राहिलेल्यांचा. काय म्हणायचंय? बरोबर. ऐका, मी ज्या गादीवरती कीर्तन करतोय या गादीचे पहिले कीर्तनकार नाव, जगाचे पहिले कार्याचे सुद्धा कीर्तनकार नाव, वयाच्या 5व्या वर्षी त्यांनी देवाला जेवायला घातलं संतांचं नाव. अहो, ज्यांच्या कीर्तनात देव धोतर फिटेपर्यंत नसतो त्या कीर्तनकाराचं नाव. ज्यांच्या कीर्तनात बादशाहानं गाय मारून टाकली, मिरेली गाय जिवंत केली, कीर्तनकाराचं नाव. ऐका ऐका ऐका, ज्यांचं कीर्तन ऐकायसाठी प्रत्यक्ष महादेवानं देऊळ फिरवलं त्या कीर्तनकाराचं नाव. ऐका, ज्यांच्या कीर्तनामध्ये ऐका मेलेला बाळ सुद्धा जिवंत झाला, कीर्तनकाराचं नाव. एखाद्या माणसाला हात नसतील आणि त्याला असं वाटलं कीर्तनात टाळे वाजव, तर हात नसलेल्या माणसाला सुद्धा हात ज्यांच्या कीर्तनात फुटतात त्या कीर्तनकाराचं नाव. विठ्ठल विठ्ठल. ऐका, खरं तर कोण नामदेव महाराज? मी एकच प्रमाण घेऊन जातो, केवळ एक प्रमाण. कोण नामदेव महाराज? देवाचा एक नियम आहे बरं का. देव कधीच कोणाला माळ घालत, बोला क्या,
देव माळ घालत नाही बरं का. देव म्हणतो माळ घाला बी तुम्ही आणि पुढं काढा नाही टेकवा म्हणा किंवा काढण्यावर तडा काय. देवाचं वैशिष्ट्य बरं का सुनील महाराज. देव कधीच कोणाला माळ घालत नाही. असं कधी झालंय का तुम्ही सकाळी सकाळी देवाच्या पाया पडा गेला देव म्हणला थांब थांब तुला माळ घालू दे असं म्हणणार नाही देव. का देव माळच घालत नाही. पण तरी सुद्धा देवानं स्वतःचा नियम मोडला केवळ 2 व्यक्तींसाठी. ऐका एवढे मोठे ज्ञानोबा आहे पण देवानं माळ घातली नाही. तुकाराम महाराज देवानं माळ घातली. मुक्ताबाई महाराज देवानं माळ घातली. कोणालाच माळ घातली नाही देवानं. मग देवानं फक्त दोघाला माळ घातली. एक कृतयुगात माळ घातली ती सुग्रीवाला आहे आणि कलियुगात जर कोणाला माळ घातली असेल नावा म्हणे माळ नावा म्हणे माळ घातली सोहसते मनोनी दंडवत निमित्त असे विठ्ठल विठ्ठल कलियुगातले ज्यांचं नाव नामदेव महाराज ज्यांना स्वतः भगवान पांडुरंगानं माळ घातलेली आहे. खरं तर असं असणाऱ्या संतांचा अभंग श्री नामदेव महाराजांचा अभंग आहे. अभंग गवळण या प्रकरणातील अभंग आहे. आज काल्याचे कीर्तन आणि काल्याचे कीर्तनाच्या निमित्तानं हा अभंग घेत असताना अत्यंत साधा प्रश्न. 15 वर्षामध्ये आपण काल्याच्या कीर्तनामध्ये कृष्ण ऐकला. कीर्तन बोलत बोलत करायचं. काय ऐकला बोला? कृष्ण ऐकला. ठरवलं पण या वर्षी आपण 16व्या वर्षी काल्याच्या कीर्तनात दरवर्षी कृष्णच काय सांगायचा यंदा देवच बसतो ठरवला. पण ऐका मग या वर्ष संपूर्ण गरडाच्या वाडीने ठरवलं यंदा कृष्णाचं काल्यात सांगायचं नाही. मग सांगायचं कुणाला? खर तर सगळी मिटिंग बसली आणि मिटिंग मध्ये आपण ठरवलं यंदा काल्याच्या कीर्तनामध्ये सांगायचं कोणाचं. सर्वांनी यावर्षी ठरवलंय कृष्णाचं ऐकायचं. बोला की कृष्णाचं ऐकायचं. देव बदलायचा. बोलत चला देव बदलायचा. मग कोणता ऐकायचा? 2 इच्छा. एक जो पारमार्थिक वर्ग आहे त्यानं ठरवलं जो आम्हाला व्यवस्थित पाया पडून देईल त्याचं काल्याचं कीर्तन सांगायचं. पहिला नियम. नियम क्रमांक 2 जे साधी माणसं म्हणजे पाया पडायचं मृद्या जो आम्हाला पोट भरून जेवाय घालील त्याचं काल्याचं कीर्तन. बघा आता खरं तर सगळे मिळून देवाचे अवतार आहेत 10. अवतार किती बोला? 10. बरोबर समजून देतो. ऐका 2 जलचर 2 भूचर 2 योगी 2 राजा 1 बोध आणि पुढे होणारा कलंकी 10वा. देवाचे 10 अवतारावर पहिला अवतार आहे जलचर. 2 अवतार जलचर. किती? 2 जलचर. जलचर म्हणजे झाडावर राहणारे. बरोबर हा बघितलं चेक करून बघितलं एकदा. 2 पाण्यातले मच्छ आणि कच्छ. 2 भूचर वराह नरसिंह. 2 योगी म्हणून अवतार आहेत वामन परशुराम. 2 राजा राम आणि कृष्ण ऐकातात आणि 2 त्यापैकी 1 विठेवरती उभा आहे आणि पुढे होणारा 10वा तो कलंकी. यातलं कोणाचं काल्याचं कीर्तन सांगायचं ते म्हणजे एक नियम. एक तर त्याने जेवाय घातलं पाहिजे आणि 2 नाही जेवणाबरोबर पाया पडून दिलं पाहिजे. त्यामध्ये 10 देवाकडे जायला सुरुवात करू. पहिल्या देवाचं नाव मच्छ. नाव काय बोला? मच्छ म्हणजे मासा. सगळे आपण माशाकडे गेलो. देवा तुमचा पहिला अवतार आहे. म्हणले गाव कोणतं? गरडाची वाडी. का आलाय? 2 इच्छा आहेत. एक पाया पडून दिलं पाहिजे. बरं. आणि दुसरी इच्छा पोटभरून जेवाय घातलं पाहिजे. गेलो मासा नावाच्या देवाकडे. आता मला सांगा माशाला पाय आहेत का? बोला की राव. म्हणजे पाया पडता येत. दर्शनाची इच्छा इथं पूर्ण होत नाही. तुझे पाय सुख कसं म्हणायचं इथं? काय नाही म्हणता येत. बरं ते म्हणले माशाला पाय नाही. मुद्दा क्रमांक 2 ते म्हणले जेवायला. मासा म्हणला मला वय जेवायला येते. लोक लय हुशार म्हणले देव जेवायला येत ना मग देवच खाऊ. लोकांनी मासं खायला सुरुवात केली. वाक्य ऐका. पहिल्या देवाचा विषय संपला. दुसऱ्या देवाचं नाव आहे कच्छ. नाव काय बोला? कच्छ म्हणजे कासव. कासवाकडे गेलो आणि सांगितलं गाव गरडाची वाडी. 2 इच्छा आहेत. 1 पाया पडून घ्यावं आणि 2 आम्हाला पोट भरून जेवायला द्या. तुम्ही जर कासव पाहिलं असेल कासवाच्या जवळ गेलं की कासवात पाहिलं पोन घेतं बरं का. ऐकताय का कीर्तन? मागचा ग्रुप ऐका. म्हणजे याचा अर्थ पाया पडून देत ही इच्छा पूर्ण होत नाही. म्हणले जेवायचं. कासव तापल्या पिल्याला दूध द्यायला की आपल्याला काय देते? कासवाला दूध. बोला की म्हणजे उपाशी मारायचे बारे. हे म्हणजे असला देवच नको. ते म्हणजे 3ऱ्या देवाकडे चला. 3ऱ्या देवाचं नाव आहे वराह. नाव काय बोला? वराह म्हणजे समजते ना तुम्हाला?
आता मला सांगा, त्याच्या पाया पडाय पाय चांगलं तर पाहिजे, बरोबर. आता जेवायचं नकोय म्हणजे तसला देवच नको. ते देव तर संपले. चौथ्या देवाचं नाव आहे नरसिंह. मला सांगा, इथं बसलेल्यापैकी कोण कोण सिंहाच्या पाया पडायला जाईल वय? तीच आपल्याला पाया पडायचं राहिलं, बाजूला खाया मागायला तेच आपल्याला खायचं म्हणजे तसला सुद्धा देव नको. 4 देव तर संपले. 5वा देवाचा अवतार, त्याचं नाव आहे वामन. नाव काय बोला? ते म्हणजे वामनाच्या पाया पडायचा. आज वामनाचं गायचं ठरलं बास. पण त्याचं वैशिष्ट्य आहे का, त्याचे एक जण पाया पडायला गेलं तर त्याचं नाव बळी. आणि पाया पडायला आले का त्याच्या डोक्यावर पाय देऊन व नरकात घातलं. कुणाला? म्हणजे 5व्या देवाचं नाव आहे वामन. देवाचं नाव. पण त्या देवाचं वैशिष्ट्य पाया पडाय गेल्यावर मारता यावती. पाया पडाय जाऊ का आपण? बोलत चला. ज्या देवाच्या पाया पडाय गेले तो जर देव वरून डोक्यावर पाय देऊन जर चेंबरत असेल, आपण पाया पडाय जाणार म्हणजे नको असला देव नको. म्हणले जेवायचं कसं काय? आता तूच देव जर दुसऱ्या राजादारात जर भीक मागायला जात असेल, भिक्षा मागायला जात असेल, तर तो देणार काय? म्हणजे 5वा देव संपला. 6व्या देवाचं नाव आहे परशुराम. नाव काय बोला? ज्यांची कालच जयंती झाली परशुराम. खरं तर दाक्ष तृतीय तिकडे माझा विजय वाढेल. कोण परशुराम? ऐका आता. आज तुम्ही आम्ही कपडे घालत असेल, शर्ट घालत असेल, हे उपकार आहेत परशुरामाचे. का? पूर्वी माणसं फक्त कमरेला धोतर घालायची, अंगावरती अंगर का घालतच नव्हते. का घालायला सुरुवात केली? त्या देवाचं नाव आहे परशुराम. ऐका, कोण परशुराम? ज्याने 21 वेळेला पृथ्वी निक्षत्रिय करून कश्यप ऋषींना दान दिली. पृथ्वी दान दिल्यानंतर राहायचं कुठं? खरं तर ऐका, जो समोरून उघड्या छातीनं आला त्याला मारलाच. असं 21 वेळेला एकही वीर ठेवला नाही त्या पृथ्वीवरती. 21 वेळेला बरं का पृथ्वीवर सगळे वीर मारले आणि हे पृथ्वी दान देऊन टाकली कश्यप ऋषींना. आणि त्या देवाला प्रश्न पडला, आता कुठं राहायचं? दत्तात्रयांना प्रसन्न करून घेतलं आणि दत्तात्रयांना सांगितलं, समुद्राकडून जागा मागून घे. गडी परशुराम. ऐका बरं का, हा बाण जोडला कानापर्यंत प्रत्यंच्या ओढली. समुद्राला सांगितलं, जेवढ्या आत बाण मारेल तेवढ्या आतून मला राहायला भूमी दे. खरं तर बाण जोडताना समुद्र घाबरला आणि त्या भुंग्याला सांगितलं, बाबा ती धनुष्य पोकर. धनुष्य पोकरला बाण मारला आणि बाण जवळच पडला. बरं का, ऐका, जिथपर्यंत बाण मारलेला आहे तेवढी आतून स्वतः समुद्राने परशुरामाला राहायला जागा दिलेला आहे. का? परशुराम हे चिरंजीव आहेत आणि त्यांना अखंड तप करायला जागा. त्या जागेचं नाव आहे कोकण. त्याचं कारण सांगतो, ऐका. पोटाला कोक असं म्हणतात, ऐकताय ना? पेटसे, कोकसे जनरली आपण असं म्हणतो. ऐका, आणि म्हणून समुद्राने जी जागा परशुरामाला राहायला जागा दिली त्या जागेचं नाव आहे कोकण. नाव काय बोला? आवाज तरी येऊ. नाव काय? कोकण. ऐका, कोकण हा महाराष्ट्रातला असा भाग आहे ज्या भागात कधीच काय कमी. बोलायचं कोकण काय कमी का नाही? त्याचं उत्तर आहे समुद्राची इच्छा आहे, दत्तात्रयांची इच्छा आहे. माझ्या परशुरामाला कधीच काय कमी पडता कामा. बर, आता पुढे येतो. ऐका, कोण परशुराम? जर ठरवलं गरडाच्या वाडीनं तुम्ही परशुरामाच्या पाया पडायला जायचं, ऐकताय का? त्या देवाच्या पाया पडाय गेल्यावर चुकून एखादी शर्टाची गुंडी उघडी असली तर बोलायचं राव, देवाला आवडत नाही बरं का. काय म्हणतोय मी? माझी लावली का? हा, पहिली माझी लावली. काय सांगतोय ऐका, जर चुकून म्हणतोय मी हे गुंडी उघडी असली तर गडीत शिरच उडवतोय. कोण? आपलं सोडा, स्वतःच्या आईच्या डोक्यावर पदर नव्हता तर आईचं डोकं उडवलं. कुण्या? बोला के कुण्या? हा, आईनं पदरात पाणी आणलं होतं, पदर डोक्यावर नव्हता. विठ्ठल विठ्ठल. ऐकताय का? आता तसल्या देवाच्या जर आपण पाया पडायला गेलो तर ते आपल्याला काय करेल? बोला की. लोक म्हणले तसला देव काढायचं कीर्तनात नको रे बाबा, नको 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 नको, अजिबात नको. का? ते म्हणले आम्हाला ओकाडतंय, गुंड्या उघड्या ठेवल्या पाहिजेत. बरोबर आहे का नाही? बोला तरी खरं. बरोबर, ओकाडतंय डोक्यावर पदर. बोला की आहो, नको तसला आवड देऊ नको. म्हणजे सोपे देवाकडे या. विठ्ठल विठ्ठल. आता मला इथे यायचंय, परशुराम सुद्धा संपले. मग 7वा अवतार आहे रामाचा. अवतार कोणाचा? बोला. गरडाच्या वाडीने ठरवले या वर्षी काल्याच्या कीर्तनात राम गायचा. ते म्हणजे इच्छा 2. काय?
एक तर पाया पडून दिलं पाहिजे आणि दोन पोट भरून जेवाय घातलं पाहिजे. ते म्हणजे रामाच्या पाया पडायला जाऊ. जर रामाची मूर्ती पाहिली असेल तर ऐका, पाया कोणाच्या पडता येतं? मन भरून ज्याने पाय जुळवले त्याच्या. बर, रामाने पाय जुळवले नाहीत, मग समरंगण हे उभारा, एक पाय पुढे बर का आणि एक पाय, बोला की आहो, एक पाय आणि एक पाय मागे. आता असं उभा राहिल्यावर पाया पडायला येत पण समाधान होत. बोला की तुम्हाला राम अवतारा सुद्धा दर्शनाचं समाधान होत नाही. बर बर, म्हणजे मग आता आलो का परत कृष्णा, तुम्हाला काय वाटतं की तरडे सरळ आहे बेतावा? किंवा सुद्धा सरळ नाही, त्याचा एक पाय सरळ आणि एक पाय आडवा. अभंगाचं पहिलं चरण. रामाचं पाद्य दर्शनाची इच्छा पूर्ण होत नाही. बर, राम अवतारात प्रभू रामचंद्रांनी वारणाऱ्यांना जेवाय सुद्धा घातलं. ते म्हणजे तो जेव देवाय देत नाही, नीट पाया पडून देत नाही. रामाचं सुद्धा काल्याच्या कीर्तनात नको. बर, म्हणजे मग कृष्णाचं तुम्हाला वाटते का कृष्ण तरी सरळ पाया पडून देतोय? आता कृष्णाचं वर्णन आहे का? कृष्णाचा एक पाय सरळ आणि एक पाय, आवाज की उद्या, एक पाय आडवा एक पाय सरळ. कृष्णाचा एक पाय सरळ का आणि एक पाय आडवा का? त्याचं उत्तर आहे का? देवाचं ठरलंय, जी मला सरळ मी त्याला लय सरळ, जी मला सरळ मी त्याला, आणि जे मला आडवा मी त्याला लय आडवा. ऐकताय ना? म्हणून त्याचा एक पाय सरळ आणि एक पाय. आता म्हणजे मग असल्या आडव्याचं काल्याच्या कीर्तनात गायचं काय गरज आहे? बरोबर, तासला आडवा सुद्धा काल्याच्या कीर्तनात नको. म्हणजे थांबा, ते तासला आडवा, पण त्या आडव्यावर एक घटना घडली. कोणाबरोबर? तासल्या आडव्याला सरळ केला. कोणी सरळ केला आणि का सरळ केला? वाक्य ऐका. खरं तर प्रसंग आहे रामायणातला. रामायणात झाला प्रसंग असा आहे, प्रभू रामचंद्रांचे 8 गुप्तहेर आहेत. त्यापैकी एक गुप्तहेर ज्याचं नाव भद्रा. भद्राने प्रभू रामचंद्रांच्या कानामध्ये पहिली बातमी येऊन सांगितली, देवा आजपर्यंत राम राज्यात कधीच चोरी झाली नाही, पहिल्यांदा चोरी झाली. आणि देवाला राग आला. नुसती चोरी झालेली बातमी कळाली आणि देवाला राग आला. प्रभू रामचंद्रांनी ज्यानं चोरी केली त्याला चौकात शिरच्छेद केला. पण वाक्य ऐका बरं का, रुसली ती चोरी. कोण रुसली? चोरी रुसली. चोरीनं स्त्रीचं रूप घेतलं आणि रामाच्या राज्यात गेली. कोणाच्या राज्यात? रामाच्या राज्यात चोरी गेली आणि चोरी भांडते रामाबरोबर. देवा मला तुमच्या राज्यात न्याय पाहिजे. ते म्हणले तू कोण? मला चोरी म्हणतात. कोण म्हणतात? चोरी म्हणतात. काळाबाई का आली? हे बघा, तुम्ही तुमच्या दरबारात तुमच्या राज्यात तुम्ही माझा अपमान केला. ते म्हणले असं का? एका माणसानं चोरी केली, बर तुम्ही त्याचा शिरच्छेद केला. अगं शिक्षा झालीच पाहिजे. तिनं सांगितलं माझं नाव चोरी. तुम्हाला कोण म्हणलं मी वाईट आहे? मी तुम्हाला विचारतो, चोरी चांगली का वाईट? काहीतरी बोला राव. चांगली झाल्या पाहिजे. विठ्ठला चोरीचे 2 प्रकार आहेत. ऐका बरं. एक चोरी वाईट आहे प्रश्नच नाही, पण चोरी चांगली सुद्धा आहे प्रश्नच नाही. असं कसं काय? तिनं भांडायला सुरुवात केली. देवा बोला. ऐका, अशी कित्येक माणसं इथे, कित्येक माणसं इथं बसलेला प्रत्येक माणूस चोरी करतोय. करतोय का नाही मला सांगा? चोरी करत नाही असं माणूस घालणार नाही. विठ्ठल असं कसं काय? लक्षपूर्वक ऐका. एक मुलगी माहेरी आलेली आहे. माहेरी येत असताना त्या मुलीला राहिल्यानंतर 2-3 दिवसानं त्या मुलीची आई सासरी घालवते. कुठे घालवते? सासरी जात असताना त्या आईनं बघा असं बरेच दिवस कष्ट करून सांभाळून ठेवलेले मुलानं दिलेले पैसे हळूच ती लेकीच्या हातात ठेवते. चोरून का उघड? बोला की राव, चोरून. आता ही चोरीच आहे ना. आता मला खरं सांगायचं, हे चांगले का वाईट? बोला की आहो. प्रत्येक आई आपल्या मुलावरती प्रेम करते. प्रत्येक आई आपल्या मुलाचे अपराध वडिलांच्यापासून कसे ठेवते? चोरूनच ना. बोला की राव. बरं ही चोरी चांगली का वाईट? बोलत चला.
आता ऐका बघ, नुसतं चोरी नावाचे प्रकार ऐका बरं का. जगात आदर्श चोऱ्या अनेक आहेत, अनेक अनेक म्हणतोय बरं का. जो रोज माणूस तुझ्याने चोरून करतोय का नाही. अवलय कशाला त्या कोरोनाच्या काळात भजनं आम्ही केली, कशी केली, कीर्तन केली, कशी केली. बरं ते चांगलं होतं का वाईट होतं. विठ्ठल विठ्ठल परिणाम प्रभू रामचंद्रांना सांगितलं माहिती का छोट्या चोरीला, ए चोरी अगं ऐक, या अवतारात जरी मी राजा असलो तरी पुढच्या अवतारात तुला मान देण्यासाठी चोर होईल. चोर कोण होईल. आणि त्या गड्याने एवढ्या चोऱ्या केल्या. चोर कोणाला सापडला बोला की आहो. चोर कोणाला सापडला. आता ते देव चोर झालेला. पण त्याला असं वाटायचं मी काय गावतोय तवा. कोणाला वाटायचं देवाला मी काय गावतोय तवा. अजिबात नाही. पण तासला चोर धरला, नीट ऐका, आणि नुसता धरला नाही त्याला तुरुंगात घातला. ऐका, लय गडी आडवा त्याला सरळ केला. तुका म्हणे चोर धरला पुंडलिक. इथं पंढरपुरात धरला बरं का. कुठं धरला बोलत चला. आणि त्या पोलिसाचं नाव आहे पुंडलिक. नाव काय बोला. तसला चोर कुणाला गावत. लय चोर या करतोय त्याला एका जागेवर बांधून ठेवलंय बघा पुंडलिकासाठी. अजूनही ऐका, त्याला सरळ केला म्हणजे आता सरळ झालाय ना, मग त्याचं जायला काय हरकत आहे. बर बर बर. नुसतं सरळ केलं नाही, गोकुळात याने चोऱ्या केल्या म्हणून समोर उभा केला. बर बर बर. त्याला सरळ केला. थोडस पुढे येतो ते म्हणले हा एक कळालं. आता त्याला पाय जुळवायला लावले. आणि आज सुद्धा बरं का तासला चोर पण पाय जुळवून गप उभा. पाया पाडा येतात नाही बोला. तासला चोर तुम्ही पंढरपूरला जा, मला सांगा पांडुरंगानं पाय जुळले वाकडे तिकडे गरडाची वाडी आहे. बोलत चला केव्हा पाय म्हणले पाया पडून येतोय. म्हणले त्याचं काल्याचं कीर्तनच गा. पण अजून एक राहिलंय ते जेवायचं राहिलंय ते. आता ऐका, पुन्हा वाक्य ऐका. गायचं कीर्तन सोडलं बारकाय नाही का. इतर ठिकाणी पूर्वी समान जेवण्याची पद्धत नव्हती. मग वर्ण वेग होते आणि सगळ्यांना एकत्र जेवता येत. ऐका, सर्व जातीची सर्व धर्माची बरं का पहिली पंगत जो कुणी बसवली असेल त्याचं नाव कृष्ण. नाव काय बोला. एकमेका देव बाकीची बरं का पारायण असेल. कुठल्या पारायणापासून सुरुवात करू. बरं ना व्यासपीठांना विचारत नवनाथ ग्रंथ वाचला. कोणता ग्रंथ वाचला बोलत चला. नवनाथ म्हणलं मी. नवनाथ ग्रंथ वाचले. मला सांगा त्या पंक्तीच्या वेळेला सगळ्याला बसा येतं का जेवायला. जेवाय कोण पाहिजे. नवनाथ पाहिजे. बरं ते पण बिन लागण्याचं पाहिजे. म्हणजे याचा अर्थ सगळ्याला जेवाय बसता येत. मी म्हणतो गुरुचरित्र वाचलं. काय वाचलं. बर गुरुचरित्र वाचलं तरी सुद्धा सगळ्याला जेवाय बसता येत. महिलांना बसायचा अधिकार झाला गोळ. पुढे ऐका आता. मी म्हणतो लक्ष्मीचे गुरुवार धरले. काय धरले बोला. गुरुवार धरले. लक्ष्मी पुराण वाचलं. तुम्हीच बोला आता. लक्ष्मीच्या पंक्तीला आम्हाला जेवाय बसाय परवानगी आहे का. आहे का नाही. वेद आहे का नाही बोला. अनेक पारायण वाचा तिथं सगळ्याला समसमान अधिकार नाही हो. ऐका, सगळ्याला एकत्रितरित्या कोणी उच्च नीच गरीब श्रीमंत अमुक जातीचा असा भेद न करता सगळ्याला समसमान जर जेवाय घातलं असेल त्याचं नाव गोपालकृष्ण. आणि म्हणून म्हणजे बरं का कृष्णाचं काल्यात गा. खरं तर ज्यानं तुम्हाला आम्हाला एवढं सगळं दिलं तो कसा वर्णन करायला सुरुवात केली. आपण अभंगाच्या पहिल्या चरणात आलो होतो. देवडा चरणे वाजवितो वेणू. खरं तर वाजवितो वेणू असं म्हटलेलं आहे. वेणू म्हणजे पावा, वेणू म्हणजे मुरली, वेणू म्हणजे बासरे. कीर्तन सगळं लक्षात नाही राहिलं तरी चालेल. एवढंच माझं लक्षात ठेवा. जगातली पहिली वासरे निर्माण केली कोणी. एक. जगातली पहिली वासरे वाजवली कोणी. दोन. गोपाल कृष्णाला वासरे वाजवायला मिळाली कधी. तीन. ऐका, गोपाल कृष्णानं बासरी वाजवली किती वर्ष. 4. आणि गोपाल कृष्णानं इथं पंढरपूरला येताना बासरी का आणली नाही. बासरी मोडून का टाकली. 6. विठ्ठल विठ्ठल
वाजवितो त्या वेणूबद्दल बोलायचंय. ऐका. वृत्रासुराला मारण्यासाठी ददीची ऋषींनी स्वतःची हाडं दिली आणि भगवान शंकरांनी त्या हाडापासून विश्वकर्म्याला बोलवलं आणि सांगितलं, बाबा धनुष्य बनव. जे धनुष्य तयारी केल्यानंतर, शस्त्र तयारी केल्यानंतर आपण राक्षसांच्या बरोबर युद्ध करणार आहे. लक्षात असावं, जगातलं पहिलं धनुष्य विश्वकर्म्यानं बनवलं. कोणी बनवलं? वा वा. आणि जगातलं पहिलं धनुष्य शंकरानं विष्णूंना गिफ्ट दिलं. त्या पहिल्या धनुष्याचं नाव आहे शारंग. नाव काय बोला? आणि म्हणून विष्णूंना शारंगधर म्हणतात, शारंग पाणी म्हणतात. यापुढे जगातलं दुसरं धनुष्य त्यांचं नाव आहे पिनाक. ते शंकरानं स्वतःकडे ठेवलं आणि म्हणून शंकराला पिनाक पाणी म्हणतात. नाव काय बोला? धनुष्याचं नाव काय दुसरं? पिनाक. जगातलं तिसरं धनुष्य, या धनुष्याचं नाव आहे गांडीव. याच धनुष्यानं सगळ्यात शेवटी बरं का महाभारत जिंकलं. ऐका, हे तिसरं धनुष्य झाले 3. आणि मग विश्वकर्म्याला स्वतः भगवान शंकरजी बोलतात, अरे आपण साधूची हाडं माणसं मारायला वापरणार आहे. मग असं काहीतरी जगातलं शस्त्र तयार कर जे वैर्याला सुद्धा आनंद देईल, जगताला आनंद देईल. त्या वेळेला त्या असणाऱ्या विश्वकर्म्यानं जगातली पहिली वासरी बनवली. कितवी? पहिला पावा बनवला, मुरली बनवली. आणि ती मुरली, जगातला पहिला मुरली वादक कोण असेल त्याचं नाव आहे शंकर. बर, मग ही मुरली, खर तर हीच मुरली कृष्णाकडे कधी आली? राज्याचं नाव आहे उत्तराखंड. राज्याचं नाव, जिल्ह्याचं नाव गडीवाल. आणि या गडीवाल नावाच्या गावामध्ये गोपाल कृष्णाला भगवान शंकरांनी काही गोष्टी गिफ्ट दिले, प्रेझेंट दिले. त्याच्यामध्ये एक दिले बघा सुदर्शन चक्र. काय दिले बोला? बघा, ते गर 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 फिरत आहे ते सुदर्शन चक्र. आणि 2 नंबर गोष्ट काय दिली असेल तर त्याचं नाव आहे पावा, त्याचं नाव आहे मुरली. नामदेव महाराज म्हणले, मी त्याला पाहिला. कसा पाहिला? एक पाय सरळ, एक पाय आडवा आणि मुरली वाजवत होता. देहुडा चरणी वाजवितो वेणो. बरोबर. कुठे? ते म्हणले गोपिकांच्यात रममान होऊन. आता इथं वेळा वही मुद्दा वाढवत नाही. गोपिका रमनो स्वामी माझा. खरं तर तो अजून कसा पाहिला यासाठी अभंगात 3रं चरण. ठरले आपलं कडकडून टाळे. वा, गणेश महाराज खूपच छान. गुंजावरण डोळे. मी आवर्जून बरं का गणेश महाराज द्रुपद पाठीमागे ठेवले. आपल्याला शेवटची म्हणायचं ते द्रुपद. बरोबर. म्हणजे आपल्याला माहिती असावं. डायरेक्ट 3ऱ्या चरणावरती आलोय. जेव्हा दिसतो कसा त्यानं सांगितलं, एक पाय सरळ, एक पाय हातात बासरी. बरोबर, बासरी वाजवतोय. कुठे? गोपिकांच्या जवळ. तो जेव्हा दिसतोय कसा? मग आता सांगितलं तुम्हाला, केस असे मोकळे सोडलेले, वरचा काय केलेला? काय बांधलेला? आणि त्याच्यामध्ये मोराचं पीस कसलं? बरोबर. अत्यंत साधा प्रश्न आहे. मयूर पुच्छ वेष्टी शोभत असेल. कीर्तन सगळं जरी लक्षात नाही राहिलं, एवढाच मुद्दा लक्षात ठेवा. गोपाल कृष्णाच्या डोक्यात मोराचं पीस का? भागवतामध्ये 10 कारण आलीत. 10 काय मला सगळे सांगणं शक्य होणार नाही, पण जेवढे धावते 5-6 मी खूप धावते सांगण्याचा प्रयत्न करेल. नाही कीर्तन कळालं, फक्त कृष्णाच्या डोक्यात मोराचं पिसका एवढं जरी कळालं तरी खूप खूप झालं. कारण सांगायला सुरुवात करतो. ऐका. का बरं गोपाल कृष्णा डोक्यात मोराचं पिस असेल? कारण क्रमांक 1. ऐका. ज्याने जनपत्रिका काढलेली आहे, आता बारकाव ऐकायला सुरुवात करा. आणि असं वाटतंय ज्याला आपल्या जनपत्रिकेमध्ये दोष आहे, ज्याच्या घरात ग्रह दोष आहे, त्याने आपल्या जवळ मोराचं पीस ठेवायचं. बोला, कसलं ठेवायचं? आपल्या घरात मोराचं पीस ठेवायचं. का? घरातले ग्रह दोष नाहीसे होतात. कृष्णाला माहिती होतं माझ्या घराला दोष आहे, आणि म्हणून पहिली गोष्ट कृष्णाजवळ मोराचं पीस होतं. बोला, काय होतं? हे सगळ्यांसाठी तुम्ही बरं का, जो वाटतं आमच्या घरातले अडचणी आहेत, त्यानं काय ठेवायचं घरात? बोलत चला, काय ठेवायचं? पुढे ऐका. ज्याने पत्रिका काढलेली आहे आणि पत्रिकेमध्ये कालसर्प नावाचा दोष आलेला आहे, बरं, त्याने आपल्या घरात मोराचं पीस ठेवायचं. बोला, कसलं? जरा मोठं पाय बोला, काय केस बीस करतोय मिळतं? कसलं पीस? मोराचं पीस ठेवायचं. का? आता ऐका. सापाचा आणि मोराचा अत्यंत वाकड आहे.
जर साप दिसला तर मोर त्याला ताण धरतो बरं करून चावून खातो. परिणाम साप अत्यंत घाबरतो. ज्याला असं वाटतं आमच्या घरात साप येऊ नये, आपल्या घरात ज्याला सापाला चापाची भीती वाटते त्यांना आपल्या घरात मोराचं पीस ठेवायचं. बोला कसलं? त्या घरात सर्प येत, आवाज येऊ द्या, सर्प येत नाही. ऐका, त्याला काल सर्प नावाचा दोष बाधत नाही. कृष्णाला माहिती होतं मला कालिया बरोबर युद्ध करायचंय, कालियाच्या डोक्यावरती नाचायचंय आणि कालियाला इथून पळवून लावायचंय. परिणाम ऐका, कालिया घाबरण्यासाठी डोक्यात कसलं पीस होतं? बोला, मोराचं पीस. थोडं पुढे अजून गोपाल कृष्णाच्या डोक्यात मोराचं पीस का? थोडं पुढचं कारण सांगतो ऐका. या ठिकाणी मंदिराचा कळस बसवला. कळस बसवायला खरं तर आपण ब्रह्मचारी आणले होते, बरोबर ना? कळस बसवायला ब्रह्मचारीच का? त्याचा नियम ऐका. देव स्वतःच्या डोक्यावरती ब्रह्मचार्याला घेतो. वर कोणाला घेतो? बोला, ब्रह्मचार्याला देव डोक्यावरती नाचवतो. लक्षात असू द्या, जगात मोरासारखा श्रेष्ठ ब्रह्मचारी नाही. का? मोर आणि लांडोरी यांचा कधीच संयोग होत नाही. आकाशात ढग गोळा झाले तर मोर थुई थुई पाऊस पडायच्या वेळेला नाचत असतो आणि जर नाचत असताना आनंद अश्रू खाली पडतात, तेच लांडोरी गिळत असते आणि परिणाम मोराची उत्पत्ती होते. मोर आणि लांडोरी कधीही एकत्र येत नाहीत येत. का? मोर श्रेष्ठ ब्रह्मचारी आहे आणि देवाचा नियम आहे तयाचा माता मुकुटपरी. बरोबर. देव ब्रह्मचार्याला डोक्यावरती मिरवतो. म्हणून वाक्य ऐका बरं कहू, गोपाल कृष्णाच्या डोक्यामध्ये कसलं पीस आहे? बोला, बरोबर. थोडं पुढे येऊ. ज्याला राजकारण करायचंय त्याने कृष्ण चरित्र वाचायचं. खरंच सांगतोय बरं कहू, डोक्यावरती मोराचं पीस का? ते म्हणले राजकारण. कसलं राजकारण? ऐका, कृष्णाच्या मोठ्या भावाचं नाव साप, म्हणजे शेष म्हणजे सापच. बरोबर. ते म्हणले एकाला मोठा भाव बनवलाय तर कशाला मोराशी वैर करायला? बघा आता, एकाला मोठा भाव बनवला तर वैर्याचा प्रचार डोक्यावर मिरवून केला. विठ्ठल अनेक कारणांच्या बरोबर. खरं तर शेवटचं कारण सांगून जातोय वेळेचा अभावी. गोपाल कृष्णाच्या डोक्यावरती मयूर पुच्छ वेष्टी सोबतच आहे का? शेवटचं कारण ऐका आणि ऐकून हृदयात ठेवा. झालं असं, गोपाल कृष्ण राम अवतारामध्ये माझ नाही अति स्वार्थ 14 वर्ष रे मस्त राज्य करील माझा भरत, पुढे गुणात राज्य करील. झालं असं, प्रभू रामचंद्रजी, लक्ष्मण भैया, मैया सीता वनवासाला येत आहेत. सगळेजण वनवासाला येत आहेत. मध्य प्रदेश मार्गे बरं कहू, प्रभू रामचंद्रजी लक्ष्मण भैया वनवासामध्ये आले आणि वनवासाचा प्रसंग ऐका. एके दिवशी खरं तर प्रभू रामचंद्रजी अन्वेषणाला गेलेले आहेत. लक्ष्मण भैया खरे तर फळे आणाय गेलेत आणि नेमकं त्याच वेळेला पर्णकुटीतलं पाणी संपलेलं आहे. असे उन्हाळ्याचे दिवस, तहान लागलेली आहे आणि सीता मातेला पाणी प्यायला नाही. सीता कधीच पाण्याला गेली नव्हती. पाणी आणायचे लक्ष्मण. पाणी कोण आणायचं? आज असं झालं, पाणीच प्यायला नाही. काय करावं ही गोष्ट पाहिली. मोराने खूप तहान लागलेली आहे. खरं तर घसा कोरडा पडलेला आहे, ओठ सुकून गेले. मोराने विचार केला मेलं तरी चालेल पण सीताला मात्र पाणी पाजायचं. पाणी कसं पाजायचं त्याला तळच माहित नव्हतं. तळ्याजवळ कसं घेऊन जायचं? मोराने विचार केला काय करावं. लक्षात आलं बरं कहू. खरं तर तुम्हाला मी 2 शकून सांगतो. ज्या वेळेला आकाशात ढग गोळा होतात आणि ढग गोळा झाल्यानंतर मोर नाचतो, नाचताना मोराचे पीस खाली पडतात. ज्या क्षणाला मोराचे पीस नाचताना खाली पडतात तो जगातला सगळ्यात श्रेष्ठ शुभ शकून. पुढे या, पुढचं वाक्य ऐका. ज्या दिवशी मोर स्वतःचे पीस स्वतः उपसतो तो जगातला सगळ्यात मोठा अपशकुन. आणि ज्या क्षणाला मोर पीस उपसतो तिथून पुढे काही दिवसात तो मरतो बरं का मोर. ऐका, त्याला पीस गळती लागते, त्याला आजार होतो, मोर मरतोच. मोराने विचार केला काय करावं. सीतेला पाणी पाजायचंय ना, मेलं तरी चालेल पण पाणी पाजायचं. खूप धाडसानं मोरानं एक पीस उपसलं आणि सीता मातेच्या समोर टाकलं. ते पीस पाहिला हो. सीता मातेनं उचलून घेतलं, तिला ते आवडलं. मोर पुढे गेला, दुसरं पीस उपसलं, समोर टाकलं. दुसरं सुद्धा पीस उचललं, पुढे गेला, तिसरं पीस उपसलं, टाकलं. माग सीता इथे पाहिलं आणि मग आता पुढे मोराचं एकच काम, तळ्याजवळ न्यायचंय. मग अंगावरती एक पीस उपसत मोर पुढे चाललेला आहे. पाठीमाग सीता येत आहेत. ऐका, आपल्या अंगावरचा एक पीस उपसायचा म्हटलं त्रास होतोय. तो मोर महाराज
गलित गात्र झालेलं आहे. अंगरक्त बंबाळ झाला, जवळजवळ अंगाचे सगळे पीस संपत आले, पण तरी सुद्धा एकच इच्छा, मरेल पण तसा मरणार नाही. बाजीप्रभू देशपांड्यांसारखा वर्कव जेव्हा कामगिरी फत्य झाली तसं इथं माहिती आहे का, मी पाणी पाजेल आणि त्याच वेळेला प्राण ठेवेल. खरं तर जवळ मोराला तळ दिसलं आणि तळ दिसल्याबरोबर मोरानं वरूनच अंग टाकून दिलं. झालं माझं काम. पाठीमागून मैया सीता पीस गोळा करत येत होत्या. पाहिलं समोर ते पाण्याचं तळ पाहिलं. एवढी तहान लागली होती ते पीस टाकून दिल्या आणि बेचारा पळत गेल्या, पाणी पिल्या. पण पाणी पिण्याच्या नादात ऐका बरं का, ऐका, पाणी पिण्याच्या नादामध्ये तहान केवढी लागली होती. पळत जाताना एक पाय पिसाव पडला आणि पुढे पळत जाताना एक पाय मोराव पडला. जगात असंच आहे, माणसं ज्यांना रस्ता दाखवला त्याला सोडून पुढे जातात. ऐकताय का, असंच आहे. मोर पिसावरती पाय पडल्याबरोबर सगळ्यात जास्त तुडवल्याचं दुःख झालं नाही, पिसाव पाय पडल्याचं दुःख मोराला झालं. आणि खाली पडलेला मोर, गलित गात्र झालेला मोर, त्या मोरानं बरं रडायला सुरुवात केली. पाठीमागून प्रभू रामचंद्रजी येतात. मोराची अवस्था पाहिली, त्या मोराला मांडीवरती घेतलं आणि त्या मोराला विचारलं, ए मोरा, अरे एवढा त्याग का? त्यानं सांगितलं, देवा आईला पाणी पाजायचं होतं, बस ती पाणी पिली, माझं जीवन सार्थक झालं. मला 25 प्राण आहेत, मी असे लाखो प्राण अर्पण केले असते, ती पाणी पिली, याच्यामध्ये समाधान आहे. पण परत विचारलं, अहो ओ मोर साहेब ऐका, मोर महाराज ऐका, तुमच्या डोळ्यातले अश्रू हे सुखाचे नसून दुःखाचे का? आणि मग खरं सांगू देवा, वाईट वाटून घेऊ नका, पण दुःख या गोष्टीचं झालंय. जिचा करता मी माझा प्राण दिला त्याचं काहीच वाटलं नाही, तिला काय वाटलं नाही तिला. खरंच ना, जेव्हा ती पाणी दिसलं त्यावेळेला पळत जाताना मला तोडवू द्या, पण जो रस्ता दाखवत माझं पीस आवडतं, मी टाकत आलो, ज्याचं बलिदान दिलं त्याच्या पाय दिला, याचं दुःख झालं. प्रभू रामचंद्रजी म्हणले, ती पत्नी चुकली, तिच्याकडून चूक मी सुधरेल, तिने पायदळी तोडवलंय, मी आयुष्यभर डॉक्टर मिळवेल. आणि परिणाम ऐका बरं का, कृष्णाची ओळख काय असेल तर पहिली खूण आहे कृष्णाच्या डोक्यात मोराचं पीस आहे. बोला कसलं पीस? वा वा वा. नामदेव महाराज म्हणले, मी तसा पाहिला, कसा पाहिला, मयूरपुच्छ वेष्टे शोभत असे. खरं तर देवाची 2 स्वरूप आहेत, त्यापैकी एका स्वरूपात पाहिला अभंगाचं शेवटचं चरण. सगुण मेघश्याम लावण्य सुंदर सरळ अर्थ ऐका. खरं तर देवाची 2 रूप बोलून गेले, निर्गुण निराकार सगुण साकार. देव किती देखणं आहे, आपल्या ऐकण्यातलं उदाहरण आहे. सोलापूर परिसरातील, सोलापूर जिल्ह्यातील 1 नंबरची त्या काळातील विश्वसुंदरी, तिचं नाव कानोपात्रा. तिच्या रस्त्यावरून जर जात असताना तिच्या दारामध्ये एक आड होता. चुकून जर माणसाने तिला पाहिलं तर तो माणूस आडात कधी पडला हे त्याला माणसाला कळत नाही. तिनं पान खाल्लं तर असं म्हणतात पानच्या गळ्यातून दिसायचं. एवढी देखणी स्त्री एके दिवशी सकाळी तिच्या महालामध्ये डोकं इंजरत होते आणि दारातून दिंडी चालली होती. तिला एवढा आनंद झाला की सगळं वारकरी मला बघणार आडात पडणार. तिला वाट अजून असं झालंच नव्हतं, एकानं बघितलं ना आडात पडली नाही. दिंडी सुंदर आली, तिच्याकडे काय जणांना पाहिलं, काय जणांना नाही पाहिलं. भजन रंगात आलेलं, टाळाटाळी लोकाला लाग, अंगवांगी मोराला छंद. दिंडी तशी दारातनं पुढे निघून गेली, एक सुद्धा आडात पडला. जगात पहिल्यांदा असं घडलं की वरून खाली उतरली, त्यांना परत आडवी गेली. त्याला वाटलं आता तरी मला बघताला बोलत्याला काहीच झालं नाही. तिसऱ्यांदा आडवी गेली आणि त्यांना अडवला, थांबा, माझ्यासारखी एवढी देखणी स्त्री पाहिजे सोडून तुम्ही कशाला उंग झालाय? आणि मग त्यांना सांगितलं, तुला वाटतं का तुलाही देखणी आहे? तुला सुंदर कशाला म्हणायचं, देखणं पण कशाला म्हणायचं, लावण्य पण कशाला म्हणायचं? तुला पाहायचंय का? त्याला दहील म्हणजे चल पंढरपूरला. तिला बी वाटलं माझ्यापेक्षा देखणं कोण आहे. पंढरपुरात अनेक पांडुरंगासमोर उभी केली आणि तिने पांडुरंगाला पाहिलं. वा 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 वा. लावण्याचा पुतळा पाहिला, स्वतःला हरवली, पण मनात आलं हा माझ्यापेक्षा देख नाही, पण तो दगडाचा आहे आणि मी अशी कोमल आहे. मग तिच्यापेक्षा मी कोमल आहे, मुलायम आहे. आणि नेमकी पाया पडायला लागली तोपर्यंत देवानं त्या विठीवरची मूर्ती एवढी मुलायम केली, तिची एवढी पातळ मुलायम बोट जेवायला पायावर ठेवली, ती पोटली पोट चक्क देवाच्या बोटात पायात रुतली. आजही बरं का होत तसे तिच्या बोटाच्या ठसे आहेत. आणि मग लक्षात आलं, वास या जगात याची एवढा कोण, जैसा कर्दळीचा गाभा एवढा मुलायम कोण नाही. लक्षात आलं बरं का. सगळ्यात देखना कोण असेल तर सगुण मेघश्याम लावण्य सुंदर
तिथून पुढे बरं का तिथेच राहावं लागले आणि पुढचा कथा भाग आहे बरं का तिने देह सुद्धा भगवान पांडुरंगाच्या चरणावरतीच ठेवला. बस मला पुढे वाढवायचं नाही, मला इथे यायचंय. खरं तर अभंगाचे 3 चरण संबंध झाले. शेवटचा नुसता स्पर्श करतो विठाल विठाल असं म्हणा. शेवट चरणा दुसऱ्या चरणावर द्रुपदामध्ये श्री नामदेव महाराज सांगतात दोन शब्द पाहणार आहे आणि आपण सेवा समाप्त करणार आहे. एक पाहणार आहे ती यमुना आणि दुसरा पाहायचा आहे ते राधिकेच्या आता खांद्यावरील राधिकेच्या अभंगामध्ये श्री नामदेव महाराजांनी गोपाल कृष्णाचा परिचय करून देताना वर्णन करून देताना पहिला शब्द यमुना का वापरला असेल आणि या अभंगामध्ये राधा हा शब्द का आणला असेल, यमुना हा शब्द का आला असेल त्याचं कारण आहे का. खरं तर सूर्याची इच्छा होती माझी एक मुलगी शंकराला द्यावी आणि एक मुलगी विष्णूला द्यावी. बर या मुली देत असताना सूर्याने विष्णूला जी मुलगी दिली त्या मुलीचं नाव आहे यमुना. यमुना मुलगी कोणाची? यमुना मुलगी आहे सूर्याची. बर यमी आणि यम हे दोघे जण जुळे बहीण बंधू बर का. वा वा ऐका
आणि त्या यमीनं तप केल्यानंतर गोपालकृष्णानं वचन दिलं, सगळ्यात पहिलं दर्शन तुला देईल, म्हणून लक्षात असावं सर्व पत्न्यांच्या मध्ये सगळ्यात पहिलं दर्शन कोणाला दिलं असेल तर यमुनेलाच दिलं. पलीकडे जात असताना यमुनेच पहिल्यांदा दर्शन घेतलं. ऐकलं ना, ती नदी होती आणि नंतर तिनेच गोपालकृष्णाची 8 नंबरची बायको झाली, तिचं नाव कालिंदे म्हणून अभंगात पहिला शब्द आलाय यमुना. खरं तर ठीक आहे, कुठे पाहिला देखील आगे माये यमुना का कळालं, पण अजून एक राहून गेले. एक मुलगी दिली ते आपल्याला कळालं विष्णूला, दुसरी मुलगी एक शंकराला दिली. बरं का, शंकराला मुलगी कधी दिली लक्षात असावं. आपण अनेक वेळेला चरित्र ऐकलेले आहेत. श्री हनुमंतरायाने 1 नाही 6 लग्न केले. किती बोलत चला 6. त्यापैकी 1 लग्न कोणाबरोबर केलं तर या सूर्याच्या मुलीबरोबर लग्न करावं लागलं. हनुमंत म्हणजे महादेवाचा अवतार आहे. अवतार कोणाचा? महादेवाचा. बरं पुढचा ऐका, मारुतीचा अवतार हा नुसता साधा अवतार नाही, ब्रह्मचार्याचा अवतार आहे. आणि ब्रह्मचारी असून किती लग्न करावी लागली? जरा आवाज म्हटलेला आहे, किती लग्न करावी लागली? 6. अगोदर मारुती ब्रह्मचारी का? एका वाक्यात उत्तर देतो. पूर्वी ऐका, नुसते ब्रह्मचारी नाहीत, जन्माला येताना मारुतीच्या कमरेला सोन्याची चड्डी होती. तसली म्हणजे मारुतीच्या आईनं सुद्धा मारुतीला उघडं बघितलेलं. सुवर्णकटी कासोटी घंटा किंकिणी नागरहा का? एकाच वाक्याचं उत्तर. दारुकावाना म्हणजे भगवान शंकर भिक्षा मागायला फिरत असताना तिथे नग्न अवस्थेत दुपारच्या वेळेला भिक्षा मागायचे. त्या वेळेला ऋषीपत्नी भिक्षा वाढायला आल्या आणि ऋषीपत्नी भिक्षा वाढत असताना त्यांनी पाहिलं परपुरुष विवस्त्र अवस्थेत आहे, भिक्षा वाढायची कशी? पण नाही भिक्षा वाढावं तर आपल्या दारातून अतिथी माघारी कसा लावायचा? विन्मू केली अतिथी नेही सुकृताची संपत्ती, म्हणून त्यांनी भिक्षा वाढली. पण तक्रार केली ऋषींच्याकडे. ऐकलत का? काय? एक दुपारच्या वेळेला, उन्हाच्या वेळेला, माध्यानाच्या वेळेला एक साधू येतो, उघडाच असतो, आम्हाला भिक्षा मागतो. ऋषींना गोष्ट कळाली आणि ऋषींनी त्या उघड्या फिरणाऱ्या साधूला शाप दिला. जो कोणी उघडा फिरत असेल दुपारच्या वेळेला भिक्षा मागतो त्याचे लिंगाचे 12 तुकडे होतील. परिणाम भगवान शंकरांचे लिंगाचे 12 तुकडे झाले आणि तेच सत्य ज्योतिर्लिंगे 12 प्रातःकाळी स्मरण करा. शंकराचे 12 ज्योतिर्लिंग आहे. पटपट बोला, किती ज्योतिर्लिंग? आणि म्हणून महादेवाच्या मंदिरामध्ये महादेवाची पूजा नसते, लिंगाची पूजा असते. बोला, पूजा कोणाची असते? पहिला मुद्दा कळाला. आता तेच महादेव जेव्हा अवतार घ्यायचा तेव्हा कर्म आडवालं. कुठं चाललाय म्हणजे मला मारुती व्हायचंय. तसं नाही, त्याचा नाही होतो. ऐका, खर तर कर्म म्हणलं कर्म कोणाला? महादेवाला. कुठं चाललाय म्हणजे मारुती व्हायला चाललोय. तसं जाता येणार नाही. गेल्या अवतारात तुम्ही उघडच फिरत होता, आता जन्माला येताना तुम्ही उघडच फिरू नये यासाठी सोन्याची चड्डी. बोला, कसली चड्डी? आणि म्हणून मारुती हा ब्रह्मचारी अवतार आहे. बोला, कसला अवतार? पण ब्रह्मचारी असताना सुद्धा मारुतीला लग्न किती करावे लागले? त्यातलं एक बघायचं. इथं एक मुलगी दिली ती विष्णूला आणि एक शंकराला. कोणती दिली? खरं तर त्या मुलीचं नाव आहे सुवर्चला. नाव काय? बोला, सुवर्च्या बरोबर मारुतीने लग्न कधी केलं? महिना आहे ज्येष्ठ महिना. बरोबर. तारीख शुद्ध दशमी. तारीख. राज्याचं नाव तेलंगणा, राज्याचं नाव, जिल्ह्याचं नाव खम्मम, जिल्ह्याचं नाव. लक्षात असावं, जगात एकच मंदिर असं तिथं मारुती जोडीनं राहतो. एकच बरं का, मारुतीचं. आणि मारुतीच्या बायकोचं मंदिर आहे पुढच्या महिन्यात तिथं तेलंगणात. बरं का हो, मारुतीच्या लग्नाचा लय मोठा सोहळा असतो. कीर्तन ऐकताय का हो? कोणाच्या लग्नाचा? बोलत चला, कोणाच्या? जाऊया, मला तिकडे वळवायचं नाही. आता इथे या 2 मुली सूर्याच्या, एक दिली विष्णूला आणि एक दिली महादेवाला. जी विष्णूला दिली तिने अधिकार गाजवून घेतला आणि या अभंगात पहिलं नाव लावून घेतलं. नामदेव महाराजांना माहिती होतं तिच्याशिवाय कृष्ण अपूर्ण आहे आणि म्हणून पहिलं वर्णन केलं. देख लागे माये. हा हा, महाराज या अभंगात यमुना का आली कळाली, पण एक नाही कळलं, हाता खांद्यावरी राधा कार्य असेल. विठ्ठल विठ्ठल. काल्याचं कीर्तन राधेशिवाय आणि कृष्ण राधेशिवाय अपूर्ण आहे.
राधा या अभंगात का आली? मला वाटतं उदाहरण ऐकलं सुद्धा असेल, जरी नसेल ऐकलं तरी विनंती करेल. कीर्तन जवळ 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 95 नाही 98% कीर्तन संपलं, फक्त राधा घरी घेऊन जा. या अभंगात राधा आली आणि हात खांद्यावर राजा त्याच्या, असं का लिहिलं असेल? शेवटचा मुद्दा लक्षात असावं. झालं असं, गोपालकृष्ण गाड्यानं राजा के गोपालकृष्ण द्वारकेचे राजा झाले. आता ऐका बरं कहू, देव एवढा निष्ठूर देवासारखं कोणीच निष्ठूर नाही. देवाच्या कानावरती, कृष्णाच्या कानावरती पहिली बातमी आली. कृष्णा, अरे जे गवळण तुझी रोज चित्र काढायची, त्या गवळण्याचं नाव चित्रगंधा. आज चित्रगंधा मेली. देवानं निरोप ऐकला आणि देव एवढा निष्ठूर देव म्हणले मरू दे. दुसरी बातमी आली, देवा आर्यात जशवंती मेली. देव म्हणले मरू दे. अनेक गवळांनी कृष्ण 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 करत प्राण सोडला. देव कोणालाच भेटायला गेले नाहीत. देव एवढा निष्ठूर. एके दिवशी कृष्णाच्या हातामध्ये पत्र आलं, प्रिय कृष्ण एकदाच आणि शेवटचं भेटून जा. खाली लिहिलं होतं तुझी राधा. त्या पत्रासाठी गोपालकृष्ण राधेला भेटायला आले. येत असताना खर तर पाहिलं अत्यंत देखणी असणारी राधा. ती राधावर कवाता म्हातारी झाली होती. वयस्कर राधा पाहिली आणि गोपालकृष्ण मिस्किलपणे हसले. हे राधे का बोलवलं? काही नाही कृष्णा, एकदाच आणि तुझी शेवटची बासरी ऐकायची. राजे असं का बोलते? काही नाही कृष्णा, बास शेवटची बासरी ऐकायची. गोपालकृष्णानं बासरी काढली आणि बासरी वाजवायला सुरुवात करणार. तेवढ्यात बासरी झाली. थांब कृष्णा, बासरी वाजवू नकोस. का? बासरी इथे वाजवायची नाही. बासरी वाजवायची कुठे? मेल्याच्या गोपिका त्यांची राख झाली, वाजवी मुरली तय ठाई. कृष्ण बासरी वाजवायचे कुठे? कृष्णाच्या हाताला धरलं, फर 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 ओढत आणलं ते स्मशानात आणि सांगितलं इथे बासरी वाजवायची. का? ऐका, सगळ्या गवळणी मेल्या होत्या, त्यांना जाळलं होतं, पण ते त्यांची राख मात्र विसर्जित केली नव्हती. राखेचा ढीग तसाच होता. त्या ढिगाऱ्यामध्ये एवढा मोठा द्वारकेचा राजा आणि त्या द्वारकेच्या राजाला गोपालकृष्णाला बरं कहू, एवढ्या मोठ्या राजाला राजानं फर 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 ओढत आणलं ते स्मशानामध्ये आणलं आणि मांडी घालायला हवी ते राखेमध्ये. गोपालकृष्णानं मांडी घातली. राखेमध्ये मांडी घालत असताना सोन्याच्या गावचा राजा, त्याची इच्छा होती ज्यांचं नाव घेत या गवळणी मेल्यात कमीत कमी त्याचा राखेला हात नाही लागला, पाय तरी लागेल. ऐका, त्या राजाला बसवलं ते मांडी घालून. प्रसन्न ऐका, आतापर्यंत घडावं असं मांडी घालावं राजानं, झोपावं कृष्णानं. आज मात्र उलटच घडलं. स्मशानात चक्क मांडी घातली ती गोपालकृष्णानं आणि झोपली ती राधा. राधा मैया झोपली आणि कृष्णाला सांगितलं कृष्ण वाजव बासरी. तो देव आहे. मांडीवरती राधा कृष्णाकडे पाहते स्मशानात आणि गोपालकृष्णानं तुफान बासरी वाजवली. एवढी तुफान बासरी वाजवली. बासरी वाजवत असताना त्रिभुवन स्वतःला मोहून गेलं. एवढी ओढ बासरी वाजवली. बासरी वाजवत असताना सगळं स्वतःला हरवलेलं असताना गोपालकृष्णानं बासरी वाजवायची थांबवली आणि बासरी वाजवायची थांबवल्याबरोबर गोपालकृष्णाच्या लक्षात आलं बासरी बरोबर मांडीवरची राधा सुद्धा थांबली. लक्षात ठेवा, गोपालकृष्णाची बासरी ऐकत ऐकत कृष्णाकडे पाहत पाहत जिनं स्वतःचा प्राण सोडला, जिनं स्वतःचा जीव सोडला, तिचं नाव राधा. का प्रेम म्हणतात? ऐका बरं कहू, राधेचा प्राण सोडलेला पाहिला आणि एवढा मोठा राजा. कृष्ण कधीच रडले नाहीत बरं का. 129 वर्षाचं आयुष्य एकदाच रडले. ते राधेसाठी तशी नाहीत, 10 वापरून रडले बरं का. राधा करून हांबरडा फोडला आणि त्याच ठिकाणी कृष्णानं ठरवलं इथं माझी राधा संपली, तिथे कृष्ण सुद्धा संपला. काही वर्षात अगदी काही दिवसात म्हणतोय मी, कृष्णाच्या डाव्या अंगाला बाण लागला आणि कृष्णानं शरीर संपवलं. ऐका, लोक एवढी निष्ठूर आपल्याला जाळतील यात काय नाही. एवढे मोठे गोपालकृष्ण कृष्णाला सुद्धा जाळलं. जाळत असताना वाक्य लक्षात ठेवा, संपूर्ण कृष्णाचं शरीर जळालं, फक्त हृदय जळालं नाही. त्याचं कारण त्या अग्नीला सुद्धा माहिती होतं, ज्या हृदयात राधा राहते तर हृदय मला जाळता येणार नाही. ते हृदय वाहत वाहत जगन्नाथपुरीला आलं. ऐका, आज जे आपण जगन्नाथाची मूर्ती पाहतोय त्या मूर्तीमध्ये कृष्णाचं ओरिजिनल हृदय आहे, ओरिजिनल काळीच. ऐका, कडेला समुद्र आहे, एवढा समुद्र आहे पण एका सुद्धा लाटेचा आवाज मंदिरात येत नाही बरं का. कलियुगातला केवढा मोठा चमत्कार आहे.
विचार करता स्वतःच काळी जमड केलं. तिचं नवरा आला, आज सुद्धा शांतपणे जाऊ, त्या मूर्तीच्या जवळ जा, शांत निवांत बसा. तुम्हाला त्या कृष्णाच्या हृदयातून आजही आवाज ऐकायला येईल, श्रीराधा 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 श्रीराधा. जे कलियुगातला केवढा मोठा चमत्कार आहे. जे काळीच आज सुद्धा जिचं नाव घेते तिचं नाव राधा. ऐका ऐका, खरं तर ती राधा पुन्हा वाक्य ऐका बरं का. पंढरपूर मध्ये सिद्ध आहे. पंढरपूरमध्ये सगळ्यांना माहिती असेल, पांडुरंगाच्या पाठीमागे तिघी जणी आहेत. पहिली मूर्ती आहे रुक्मिणीची, दुसरी मूर्ती आहे सत्यभामेची, आणि तिसरी मूर्ती आहे ती राही मातेची. राही म्हणजे राधा. ती पंढरपुरात काय करते, मी ज्या गादीत कीर्तन करतो त्या गादीचं नाव आहे नारद. नारद जगातले पहिले कीर्तनकार हे नारदाच्या गादी आहे. त्या नारदाला देव माहीत नव्हता. कृतयुगात नारद जन्माला आले, पण द्वापार युगात ज्याने देव दाखवला, भक्ती करायला शिकवलं, त्या नारदाचे गुरु म्हणून आज सुद्धा सगळ्या वारकरी संप्रदायाचं गुरुपद कोणाकडे असेल तर त्याला आधीकडे. कीर्तन ऐकताय का हो? नामदेव महाराजांना माहिती होतं संपलं काल्याचं कीर्तन, पण त्या काल्याच्या कीर्तनात कृष्ण सांगितल्याशिवाय कीर्तन पूर्ण होऊ शकत नाही. पण कृष्ण सांगताना राधेचं नाव घेतल्याशिवाय पूर्ण होऊ शकत. आणि म्हणून असं सांगितलं, हात खांद्यावरील राधिकेच्या हरी विठ्ठल विठ्ठल. नामदेव महाराजांच्या अभंगातून फक्त कृष्णच ऐकला, काला ऐकला नाही. मग काल्याचा फक्त मी सरळ अर्थ सांगतोय. खरं तर काल्याचे कीर्तन करण्याचे एक नाही बरं का, 8 प्रकार आहेत. 8 काल्याचे अर्थ ऐका. 1 जीवशिवा ऐकण्याचा काला, 2 हरनामाचा खिचडी काला, 3 दही भाताचा काला, अजून 3 प्रकाराचा काल्याच्या. 1 आहे व्यवहारिक सत्तेतील काला, 2 आहे प्रातिभाषिक सत्तेतील काला, 3 आहे परमार्थ सत्तेतील काला, अजून 3 प्रकार आहे का. कायिक काला वेगळा, वाचिक काला वेगळा, मानसिक काला वेगळा. काल्याचे तुम्हाला 9 जरी प्रकार सांगितले तरी सुद्धा एकच काला सांगून कीर्तन समाप्त. असा काय काल्याचा प्रकार आहे जो जगातल्या पहिल्या पंक्तीला सगळ्याला समसमान देण्याचा अधिकार दिला. तो काल्याचा प्रसार खाण्यासाठी आजीव सम्रावती काला पहावा येते, देव विसरते देह भावा फुला. तो काल्याचा प्रसाद का, पटपट लक्षपूर्वक आहे का. एका काल्याच्या पदार्थामध्ये 4 पदार्थ मिसळले. पटपट बोला किती. बरोबर. काला 4 पदार्थाचा होतो. आपल्याकडे 2च असतात, पण काही भागात आहे का 4 पदार्थ आहेत. पहिला पदार्थ आहे लाही, नाव काय बोला, लाही. दुसरा पदार्थ आहे पोहे, दुसरा पदार्थ. तिसरा पदार्थ आहे दही, पदार्थ दही. चौथा पदार्थ आहे गुळ किंवा साखर. किती झाले बोला, 4 पदार्थ. पण नेट ऐका बरं का हो. 4 पदार्थ एकत्र आले की जीवनातला 1 नंबरचा काला होतो. पण थोडं पुढं बोलू का, या चौघांचे एवढं जगात पापी कोण नाही बरं का. काय म्हणतोय मी, जगात चौघांचे एवढं महादोषी कोण नाही. माझा प्रश्न असा आहे, हे 4 महादोषी 4 पापी एकत्र आल्यावर काल्याचा प्रसाद व्हायचे कारण काय. पुन्हा वाटतं ऐका, याची एवढ्या जीवनात पवित्र प्रसाद कोणताच नाही. पहिल्यांदा अगोदर ते पापी कसे हे समजून देतो, ते महादोषी कशा अगोदर समजून देतो. काल्यातला पहिला पदार्थ कोणता, पहिला पदार्थ हा लाही. लाही बरं का, लाहीचा दोष आहे का, नुसती वर्ण फुगील कोण, लाहीचं चाललंय राव. कुठं जा फुगलेलीच कोण, बोला की राव. कोणाच चाललंय, हा लय महापापी कोण, कुठं फुगलेलीच. त्या लाहीचा देव कसा होतो ऐका, त्या लाहीला देव मिळतो कसा ऐका. ती इथे येते, भिजली की फुगीरपणा सोडते. काय सोडते, बोला की हो, काय सोडते. एकदा का लाईनं फुगीरपणा सोडला की त्याला काय मिळाला बोला, लाईचं चाललंय बरं का. कुणाच चाललंय, म्हणून लाईनं येत आल्यावर काय सोडायचं आहे, आवाज येऊ की आवाज येऊ की राव. संपलंय काल्याचं कीर्तन, काय सोडायचंय, आवाज आवाज. काय काय सोडायचंय. पहिला पदार्थ आहे लाही कळाली, लाहीचा दोष कळाला, लाही दोष सोडते कसा कळालं. दुसरा पदार्थ आहे पोहे, पोह्याचा दोष बरोबर ऐका. पोह्याचा दोष असा आहे, मोडल पण वाकणार, कधी कोणासमोर वाकत नाही कोण. तसलं पोह्यावं हे आले की प्रत्येकाच्या पाया पडतात. पाया पडे जन ऐका. इथलं वैशिष्ट्य, इथं कोणी मोठा बोला की हो, इथं कोणी लहान, सगळ्याला समसमान अधिकार. इथं सगळ्या समोर नम्र व्हायचंय. वाक्य ऐका. हा दुसरा दोष आहे त्या पोह्याचा, आणि त्याने इथं आल्यावर सोडायचा आहे. तिसरा पदार्थ आहे दही, नाव काय बोला, दही कशाला म्हणायचं का तुम्ही. कुणाला द्यावं ती, कुणाला गोड बोलणार, चवीला कसं लागल, सासऱ्याला दिल्यावर कसं लागल, दही दही आंबटच लागल. सासूला दिल्यावर, जावायला दिल्यावर कधी कुणाशी गोड लागणार,
तसं ना दही इथं प्रसाद मिसळला की गोड होतो, गोड लागतं. इथं सगळ्याला म्हणतो माऊली माऊली माऊली. कोण म्हणतं? दह्याच चाललंय बरं का. एकदा का दह्याने आंबटपणा सोडला, काय सोडला, आणि ते गोड बोलायला लागलं की नक्की म्हणायचं त्याला देव मिळाला, त्याचा देव झाला. मुखी अमृताची वाणी देह. आणि चौथा पदार्थ आहे गोड किंवा साखर. खर तर साखरेकडे सुद्धा अनेक दोष आहेत. काय दोष आहेत? आता लय खाल्ल्यावर डायबिटीस होतंय, ते सोडून द्या. साखरेचा अजून एक दोष आहे. 5 पाहिल्याचा पिठाचा डबा असू द्या, ते कडा करत नाही. चारच कडा लगेच म्हणतं माहितीये का, 30 वर्ष वारी केली. कोण म्हणतं? साखरच म्हणते. अहो ऐका, खरं तर इथं बसलेली सगळी परमार्थ माणसं ही साखरेप्रमाणे सर्वांगी साखर अवघी गोड. बर, पण ऐका, या साखरेचं साखर पण कधी राहतं. एकदा का साखर या प्रसारात मिसळली की साखर दिसत. मग केलेला परमार्थ असा करायचा आहे ते सकळ कृष्णाशी अर्पण करून या मन तुझे. ऐका बरं का, केलेला परमार्थ कोणाला सांगायचा? मी हे केलं. हे कधी सांगायचं? हे सगळ्यांना आपण. ऐका, कर्माचं कर्तृत्व घेतलं की दोष होतो, आणि कर्माचं कर्तृत्व सोडलं की तो माणूस देव होतो. काय म्हणतोय मी? वाक्य ऐका. आणि म्हणून वाक्य ऐका, हे 4 पदार्थ महादोषी आहेत, पण एकत्र आले की आपापसात ते दोष निघून जातात. त्रिभुवनातला 1 नंबरचा प्रसाद होतो, त्याला काला म्हणतात. आणि म्हणून वाक्य ऐका बरं का, हा त्रिभुवनातला 1 नंबरचा प्रसाद खरं तर खाण्यासाठी या ठिकाणी स्वर्गातले देव, सगळे देव सुद्धा या ठिकाणी येत आहेत, पण तो स्वर्गात मिळत नाही. मग आदिवस अमरावती काला पहा येते, त्या देवांना मिळाला नाही म्हणून ते सगळे देव पुन्हा इथं संत झाले, अवतार घेतला, वाळवंटात काला केला. आणि वाळवंटात काला करत असताना ज्यांचा कीर्तनाला अभंग घेतलेला आहे, या काल्याच्या वाळवंटातल्या पहिले कीर्तनाला जगातले पहिले काल्याचे कीर्तनकार, त्यांचं नाव नामदेव महाराज. नाव काय बोला? ज्यांचा अभंग घेतला त्यांनाच पहिलं काल्याचं कीर्तन केलं. आणि त्या काळाला अनेक देव असताना आता कलियुगात काल्याचा प्रसाद वाटायचा मान. माझा ज्ञान राजगोपाळासी लाया वाटी. त्या ज्ञानोबा यांना कलियुगात काला वाचण्याचा मान दिला. ज्यांना मान काला वाचण्याचा दिला त्यांचं एकदा भजन झालेलं आपण भजन करून घेतलं. बरोबर ऐका, खरं तर सेवेचा भाग संपलेला आहे. खरं तर कीर्तन करताना पुन्हा सांगितलं बरं का, कीर्तन तुम्हाला आवडावं यासाठी कीर्तन केलंच नाही. मग कीर्तन करण्याचा या वर्षी एकच हेतू होता, काहीच नाही कीर्तनात कळलं. कृष्ण तर कळेल नाही, काय कळलं? कमीत कमी डोक्यात मोराचं पिसका एवढं तर कळलं. नाहीच काय कळलं, आपल्या घरातलं चांगलं व्हावं यासाठी देवाऱ्यावर काय असावं एवढं तर कळेल. नाहीच काय कळलं तर गोपालकृष्णानं बासरी वाजवायची कोणामुळं बंद केली, ती मोडली का, ती राधा तर कळेल. बस एवढं तर कळेल, एवढं कळाला या काल्याच्या कीर्तनात आयुष्यभरासाठी, तरी खूप झालं. पुन्हा एकदा झाली हरे कथा. रंगाव सरला उचितासी आला पांडुरंग, गडे मकर पसरवणे गडे वाहतीच्या धारा यारे डोळे सावू मला तुम्ही वारे डोळे गडे तुम्ही वारे डोळे कट्टे धरला पुष्पणे आवाजने आकाश काला वाटो एकमेका वैष्णविका वाकुल्या ब्रह्मदिका उत्तम लोका जातो काला वाटो एकमेका वैष्णविका तुका म्हणे भूमंडळी आम्ही बळी काला वाटो